नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अत्यंत अशी गरजेची बातमी समोर आलेली आहे की 2 टप्प्यामध्ये तुमची अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्या टप्प्यात किती मिळणार आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची वाटचाल आणि शेतकऱ्याची पूर्णपणे उम्मीद आणि आशा हे अतिवृष्टी नुकसान भरपाईकडे लागलेली आहे। त्यामध्ये आत्ताची बातमी आलेली आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 2 टप्पे मिळणार आहे आणि किती आणि कोणाला मिळणार आहे, संपूर्ण माहिती पाहूया। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली मदत अपुरी असल्याची पार्श्वभूमीवर ही नुकसान भरपाई आता 2 टप्प्यात दिली जाणार आहे। कारण की यामध्ये खूप सारे शेतकरी असे नाराज सुद्धा होते। त्यामध्ये पहिला टप्पा हा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे NDRF निकषानुसार मदत मिळणार आहे। याचे स्वरूप ही मदत केंद्र सरकारच्या NDRFच्या निकषानुसार ठरवलेली असते। कितीमध्ये तर ही मदत प्रति हेक्टरी दरानुसार दिली जाते, जी वाढीव मदतीच्या तुलनेत कमी तुटपुंजी असते। सध्या स्थिती जर बघितली तर या पहिल्या टप्प्यातील मदतीची वाटप सध्या सुरू झालेले आहे किंवा झाले नाही, हे दोन्ही पण गोष्टी आहे। यामध्ये टप्पा दुसरा बघितला तर मुख्यमंत्री महोदयांनी जारी केलेले वाढीव मदत स्वरूप हे राहणार आहे। ही मदत राज्य सरकारने शेतकऱ्याच्या रोषामुळे आणि नुकसानाची तीव्रता लक्षात घेऊन वाढीव अनुदान म्हणून जाहीर केले आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या लेखात या वाढीव मदतीचा आकडा हा 10,000 प्रति हेक्टरी सध्याच्या मदती व्यतिरिक्त असला दिला जाऊ शकतो। कधी मिळणार तर याची अपेक्षा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिले आहे की NDRFच्या निकषानुसार दिलेला पहिला हप्ताही असला तरी हा दुसरा हप्ता वाढीव मदत लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाईल, असे त्यांचे आश्वासन आहे। कृषी मंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीबद्दल ठामपणे सांगत कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की सध्या दिलेल्या मदतीचे म्हणजेच पहिला हप्ता ही पुरेशी नाही आणि शेतकऱ्याची भावना रास्त आहे। त्यामुळे सरकारने जाहीर केलेली वाढीव रक्कम हा दुसरा हप्ता लवकरच जमा होईल आणि हा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्याचा रोष नक्कीच कमी होईल, असे त्यांचे मत आहे। शेतकऱ्यांनी या वाढीव मदतीचा धीर धरावा असे आवाहन या शेतकऱ्यांनी आणि राज्य सरकारने सुद्धा केलेले आहे। कारण की शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई भरपूर झालेली असून सुद्धा त्यांना वाढीव रक्कम काय आणि त्यांना दिलासा म्हणून कोणतीही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकलेली नाही आहे, ना PM किसान, ना पीक विमा आणि ना कोणती गोष्ट। परंतु काही अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये याचे वाटप सुरू झालेले आहे। परंतु आता ही जी बातमी समोर आलेली आहे, आता ही दुसरा हप्ता कधी तुम्हाला मिळणार आहे, संपूर्ण माहिती जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा पाहूया। आणि तुम्हाला जर यापैकी पैसे मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा। धन्यवाद।